संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील वरड या गावात मुक्कामी असणार आहे। सध्या पाहिलं तर ही पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी असणार आहे त्या वरडच्या पालखी स्थळावर विसावलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहिलं तर या पालखीचं आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती आसपासच्या नागरिकांनी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर सर्व भाविकांना योग्य प्रकारे दर्शन घेता यावं, आलेल्या या वारकऱ्यांना कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये या ठिकाणी यासाठी या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं यासाठी या ठिकाणी पोलीस ठिकठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशी लाईन या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालचा मुक्काम हा फलटणमध्ये केल्यानंतर फलटणकरांचा पाहुणचार केल्यानंतर आज ही पालखी वरड या गावी मुक्कामी आलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहिलं तर वरड या गावात मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी, भाविकांनी, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, बरड, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।